येथे होळकरांचे राज्य होते आणि त्या घराण्यातील अहिल्याबाई होळकर या प्रजेची खास काळजी वाहणाऱ्या म्हणून सर्वांना ज्ञात आहेत। संस्थानातील स्त्रियांना साड्यांसाठी दूरवरच्या गावांवर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे त्यांची अडचण होते। हे लक्षात घेऊन इंदूर परिसरात साडी निर्मितीला उत्तेजन द्यायचे अहिल्याबाईंनी ठरवले। त्यासाठी पैठण पासून सुरत पर्यंत राहणाऱ्या विणकरांना सवलती देऊन महेश्वरला बोलवले। त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा महेश्वरला उपलब्ध करून दिल्या। तिथे महेश्वरला साडी उत्पादन सुरू झाले। ती साडी म्हणजे महेश्वरी साडी। नमस्कार, मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। महेश्वरी साडी संपूर्ण सुती साडी असते आणि सुती ताणा आणि रेशमी बाणा अशा पद्धतीने ही विणली जाते। महेश्वरी साडीचे काठपदर रंगीत पण इतर साड्यांपेक्षा अरुंद असतात। त्यावर जरी काम करून चौकडी किंवा उभे आडवे पट्टे यांचे डिझाईन विणले जाते। पदर नेहमी गडद रंगाचा असतो। पूर्वी राजघराण्यापुरती वापरली जाणारी साडी आता देशात परदेशात दूरवर वापरली जाते। पूर्ण रेशमी धाग्यांनी विणलेल्या महेश्वरी साडीला एक देखणी झळाळी असते आणि ती टिकायला पण मजबूत असते। आता कृत्रिम रेशमाचा वापर करूनही महेश्वरी साड्या विणल्या जातात। त्याची किंमत कमी व्हावी या उद्देशाने महेश्वरी साडी एक रंगी असते। तशीच चौकडी किंवा पट्टे यांचे डिझाईन वापरून विणलेली पण असते। रंगसंगती मात्र एकमेकांना साजेल अशीच ठेवतात। बुगडी महेश्वरी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साडीची किनार उलट सुलट अशी कशीही वापरता येते। किनारीला पाना फुलांची नक्षी असते। महेश्वरी साड्यात चटई, हिरा, चमेलीचे फूल या डिझाईनना सध्या जास्त मागणी आहे। किनारीसाठी खऱ्या जरीचा वापर हे महेश्वरी साडीचे आणखी एक वैशिष्ट्य होय। त्यामुळे महेश्वरीला वेगळा तजेलदारपणा येतो। पूर्वी नैसर्गिक रंगांचाच वापर होत होता, तोपर्यंत लाल, हिरवा, तपकिरी, पिवळसर असे ठराविक रंग असत। आता रसायनयुक्त रंगांमुळे रंगांमध्ये बरीच विविधता आली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे। तर मग मंडळी, आजच्या व्हिडिओमधील या माहेश्वरी साड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करून कमेंट्स देखील करा आणि हो, मनभर पैठणी या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।